तर थेट बीडमध्ये जातोय, कारण बीडच्या परळीतील राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळालाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे गटासोबत केलेल्या युतीतून MIMची माघार पाहायला मिळते। नगर परिषद गट नेते वैजनाथ सोळंके यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं पत्रही दिलंय। आपण मोठी घडामोड सध्या जाणून घेतोय, ती म्हणजेच आता MIMनं माघार घेतलेली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत युती केली होती MIMनं, मात्र आता ती माघार घेतलेली आहे। बीडच्या परळीतला हा एक नवा ट्विस्ट, राजकारणातला नवा ट्विस्ट आपण पाहतोय। नगर परिषद गट नेते वैजनाथ सोळंके यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलेलं आहे। हे पत्र NDTVच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय। तर MIMनं नेमकं का माघार घेतलेली आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राष्ट्रवादी सेनेसोबतच्या युतीतून त्यांनी माघार घेतली आहे। आकाश सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आकाश, नेमकं का घेतलंय MIMनी ही माघार, काय कारण समोर येत आहे? नक्कीच बीडच्या राजकारणामध्ये एक नवा ट्विस्ट जो आहे तो आज बघायला मिळत आहे। MIMने काही दिवसापूर्वी नगर परिषद निवडणुकीमध्ये गटनेता निवडीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर मित्र पक्षाला जे आहे ते पाठिंबा दिला होता। मात्र आता जो आहे त्यांनी दिलेला पाठिंबा जो आहे तो माघार घेतलेला आहे। बीडच्या राजकारणामध्ये या पाठिंब्यामुळे मोठी चर्चेला उधाण आलं होतं। एकीकडे सत्ताधारी MIM सत्तेसाठी युती करणार नाही असं म्हणत होतं, एकीकडे आरोप प्रत्यारोप जे आहे नगर परिषद निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले होते। यामध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती MIMने जे आहे परळीतील नगर परिषद निवडणुकीमध्ये आरोपीच्या फाईल झाडल्या होत्या। मात्र आता कुठंतरी हे बघायला मिळत आहे की MIM जे आहे यांनी या आरोपानंतर जे आहे आता माघार घेतल्याचं बघायला मिळत आहे। असं पत्र देखील आता जे नवनिर्वाचित गटनेते आहेत वैजनाथ सोळंके यांना देखील दिलं आहे। आणि दुसरं पत्र म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी ते पत्र दिलं आहे। आयशा मोहसिन या ज्या आहेत एकमेव नगरसेवक MIMच्या होत्या, यांनी या पाठिंबा जो दिला होता यातून आता माघार घेतल्याचं बघायला मिळत आहे। धन्यवाद आकाश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत।